अकोला जिल्ह्यातील ग्रामदानमध्ये समाविष्ट झालेल्या शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीवरील मालकी हक्क मिळवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले आहे। उदयसिंग ब्रह्मदेव राठोड, रामेश्वर बंडू राठोड व समस्त ग्रामदान गावकरी मंडळींच्या वतीने हे निवेदन देण्यात आले। शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या पूर्वजांनी स्वतःच्या मालकीची जमीन ग्राममंडळ सरावमध्ये समाविष्ट करून दिली होती। मात्र गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामदान व्यवस्थेमुळे त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे। 7/12 उतार्यावर ग्राममंडळाचे नाव असल्यामुळे त्यांना ना कर्ज मिळते, ना पीक विमा, ना व्यवसायासाठी शासकीय परवानगी। इतकेच नव्हे तर मुलींच्या विवाहातही अडचणी येतात। शेतकऱ्यांचे मत, आम्ही केवळ शेतीवर अवलंबून आहोत। सततची नापिकी आणि ग्रामदान नियमामुळे आम्ही त्रस्त आहोत। सरकारने आमच्या जमिनी पुन्हा मालकी हक्कासह आम्हाला परत द्याव्यात, अशी मागणी ग्रामदान शेतकऱ्यांनी केली आहे। शेतकऱ्यांनी सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की ग्रामसभा ठरावाद्वारे 1964च्या ग्रामदान अधिनियम रद्द करण्याचा ठराव पारित करण्यात आला आहे। तसेच 7/12 उतार्यावरून ग्राममंडळाचे नाव हटवून प्रत्यक्ष शेतकऱ्यांचे नाव लावण्यात यावे, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे। शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की यापूर्वीही त्यांनी ग्राममंडळ रद्द करण्यासाठी अर्ज सादर केले होते, मात्र आजतागायत कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही। फार्मर आयडी आणि आधार जोडणी प्रक्रियेतही ग्रामदान शेतकरी वंचित राहिले आहेत। ग्रामदान अधिनियम 1964 रद्द करण्यात यावा, शेतकऱ्याचे 7/12 वर नोंद करावी, ग्राममंडळ नाम हटवावे, न्यायालय व मंत्रालयात त्वरित पाठपुरावा करावा। शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की जर शासनाने वेळेवर निर्णय घेतला नाही तर भविष्यात आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल। आम्ही सराव ग्रामदान मंडळचे किसान आहोत। आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबाला निवेदन दिलेले आहे। आमची जमीन स्वतःची मालकीची असताना आम्हाला ग्रामदानमध्ये दिशाभूल करून आमच्या पुरखांनी ते जमीन ग्राम मंडळ स्थापन करून आमच्या पुरखाची दिशाभूल करून आज रोजी आमच्याकडून आमचा अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहे। तरी आम्ही याकरता निवेदन दिलेले आहे की आमची जमीन आमचं स्वमालकीच्या असताना आमचं 7/12 वर नाव येण्याची विनंती केलेली आहे। तरी लवकरात लवकर शासनाने आमचं म्हणणं ऐकून घ्यावे आणि आमची जमीन आमचं नामी करण्यात यावी, ही आमची विनंती आहे शासनाला। आमची पूर्ण मागणी नाही झाल्यास आम्ही उपोषणाला बसण्यास अर्ज दिलेला आहे।